नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेल कामोठे येथे राहणारे निवृत्त जीएसटी अधिकारी सुबोध पाटील जखमी झाले आहेत। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माणिक पाटील या देखील होत्या। आता सुबोध पाटील यांची प्रकृती ठीक असून फोनवरून त्यांच्याशी बोलणं झाल्याचं सुबोध पाटील यांची मुलगी प्राची पाटील यांनी सांगितलं। तर शेजारी आई वडील सुखरूप असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। त्याबरोबरच सुबोध पाटील यांच्या शेजाऱ्यांनी आणि मित्र यांनी देखील सुबोध पाटील यांची चौकशी केली आहे। मला संध्याकाळी आईचा फोन आलेला, तेव्हाच बोलणं झालेलं। तेव्हाच मम्मी बोललेली की दोघेही ठीक आहेत आणि पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत। काय प्रकार घडला तिकडे काही सांगितलं का? नाही, मम्मी एवढ्या बोलण्याची मनस्थितीत नव्हती, बोलणं जास्त झालं नाही। आता तिकडनं तुम्हाला कसं कम्युनिकेट केलेलं जातंय? पेशंट आहेत त्याच्यामुळे त्यांना कधी आणण्यात येणार आहे काय माहिती? तेवढं माहिती नाही, पण आम्ही टुरिस्ट आहेत एजंट, त्यांच्याकडनं माहिती गोळा करतो आहे। ते सांगतायत वगैरे कसं काय चाललंय तिथे। कधी येणार आहे काय माहिती नाही, अजून तरी नाही काय सांगितलं। एकंदरीत खूप पॅनिक करणारी सिच्युएशन होती काल। कधी कळलं तुम्हाला ह्या गोष्टी? तुम्ही कळल्या की टुरिस्टवाल्यांकडनं फोन आला की पोलिसांकडनं? हो, नाही, ते आम्ही जेव्हा फोन केला तेव्हाच आम्हाला माहिती पडलं। बरं, आता आई वडील काय म्हणतात? व्यवस्थित आहेत? हो झाले, सुखरूप आहेत। नाव काय आपलं? प्राची पाटील। हां, आम्हाला आमच्याच सोसायटीतल्या आमच्या एका मेंबरनी सांगितलं की असा हमला झाला आणि आपले पाटील आपले मित्र तिकडे गेले। तर त्यांच्या मिसेसची क्लिप एक व्हायरल होती ती तिकडे, म्हणून म्हटलं अरे पाटील साहेब आपले आहेत सर्व। तर आम्ही मग थोडी धावपळ केली, त्यांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट केलं। त्यांना पहिला फोन लावायचा प्रयत्न केला, पण तिकडे काय फोन लागत नव्हता। मग थोड्या वेळाने त्यांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट झाला, त्याला विचारतो तर मला पण काय माहिती नाही। आणि मग इतक्यामध्ये आमच्या कामोडे पोलीस स्टेशनचे पोलीसच इकडे आले। मग त्यांनी संपूर्ण आम्हाला मदत केली, इकडे कॉन्टॅक्ट करून दिला। जो ट्रॅव्हल एजंट ज्या थ्रू ते गेले होते, त्या ट्रॅव्हल एजंट थ्रू आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिलं। मग त्यांच्या मुलीशी आणि त्यांच्या आईशी म्हणजे वहिनींशी कॉन्टॅक्ट झाला। त्यांना मग विचारलं कशी आहे तब्येत, तर ते म्हणाले तर ठीक आहे। त्यांना एक गोळी छाटून गेली होती, तर ते त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे। नंतर असं कळलं की त्यांच्या मुलाचं पण त्यांच्याशी बोलणं झालं आणि आता ते ठीक आहे। तर तो मुलगा त्यांचा मोहालीला जॉब करतो, तो आता तिकडे जाणार आहे श्रीनगरला। आणि इकडचे जे आमचे आमदार आहेत प्रशांत ठाकूर, हे सकाळी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला जी पाहिजे ती मदत करू आणि त्यांना इकडे आणण्यासाठी जे सरकारतर्फे जे प्रयत्न असतील किंवा जी मदत असेल ते आम्ही करू आणि त्यांना घेऊन हिंदी